नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की माझ्याकडं पक्ष्यांची किती क्वांटिटी आहे आणि त्यानुसार मी माझ्या पक्ष्यांचं नियोजन कसं करते, खाद्य कोणतं देते, म्हणजे फक्त पोल्ट्री फीड देते का फक्त भाजीपाला वेस्टेज देते, म्हणजे मी मॅनेज कसं करते फार्म, औषध किती वेळा देते, कोणते देते, या सगळ्या गोष्टी आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये येणार आहे. तरी व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघा. थोडक्यात काय तर एक दिवस पोल्ट्री फार्मवर, तर चला तुम्हाला माझ्या पोल्ट्री फार्मवर, तर तुम्हाला माझ्या फार्मवर आज मी घेऊन जाणार आहे. थोडक्यात काय माझं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचं पूर्ण रुटीन मी तुमच्यासोबत जसं शक्य होईल तसं मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि असं पण सांगणार आहे की मी सकाळपासून काय काय करते. तर ही तुम्ही माझ्याजवळ बघू शकता, ही माझी नवीन हॅचिंग रूम तयार होत आहे. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलेलं की मी इन्क्युबेटर घेतलेले आहेत, त्यानुसार आपण पूर्ण 15,000 ते 20,000 पक्षी मावतील असं बरंच मोठी हॅचिंग रूम बनवत आहोत. एकदम म्हणजे आतमध्ये आपल्याला बरंच काम राहिलेलं आहे. फक्त आता आपण सगळं फक्त भिंती वगैरे पॅक करून घेतलेल्या आहेत. आतमधून आपल्याला कोबा वगैरे बरंच काम शिल्लक राहिलेलं आहे. तर घरची हॅचरी आहे माझी, त्यामुळे मला हॅचिंग रूम करायची गरज पडली. तर आता हॅचिंग रूम कशी पाहिजे, त्यामध्ये हवा पाहिजे का, म्हणजे टेम्परेचर किती पाहिजे, यावर पण मी सविस्तर तुमच्यासोबत बोलणार आहे पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खरं सांगते, रिअल जे मी करते ना ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. पण आता मी त्यांना 7 वाजता सकाळी खाद्य देत आहे. तर आता खाद्य कोणतं देत आहे हा बऱ्याच जणांचा प्रश्न होता. तर आता उन्हाळा आहे, त्यामुळे मी माझ्या पक्ष्यांना 2च वेळेस खाद्य देत आहे. हो, सकाळी आणि संध्याकाळी. आणि बाकी वेळेस मी आपलं जे गवत वगैरे निघतं, जे वेस्टेज असतं ते देत असते. आता गावरान आहे आणि मुक्त संचार आहे. 20% भूक तर कोंबडी ही स्वतः फिरून शोधत असते, अन्न तिचं शोधत असते. सकाळी त्यांना पौष्टिक खाद्य देणं गरजेचं आहे. सकाळी खाद्य पौष्टिक का देणं गरजेचं, पचायला सोपं होतं आणि सकाळी लहान बाळांना जे पौष्टिक असतं ते सकाळी सकाळी दिलं जातं. तर त्यावरूनच एक सल्ला आहे, सांगणं आहे तुम्हाला की जेवढं होईल तेवढं तुम्ही क्वांटिटी पण थोडी जास्त ठेवा खाद्याची सकाळच्या वेळेस. मला दाखवते. तर आता हे खाद्य आहे, मी त्यांना सकाळी देते. तर याला बार्ली बोलतात. आता तुमच्याकडे आहे का नाही माहिती नाही, पण आमच्याकडे हे कोंबड्यांना, गुरांना, म्हणजे शेळ्यांना वगैरे पूर्ण जनावरांना देता येतं. यामध्ये पूर्ण ज्वारी, मका, बाजरी, गहू, जे आपलं पूर्ण जे धान्य आहे त्याचं पूर्ण एक रासायनिक पद्धतीने हे बार्ली म्हणून खाद्य बनवलं जातं. हे एकदम पौष्टिक आहे. आता विचार करा सारासार, आपल्याला म्हणजे दररोज गहू, ज्वारी, मका हे सगळं आपल्याला देता येणार नाही ना. म्हणजे एक कोणतं तरी त्यांना भेटेल. तर त्यावरून आम्ही विचार करून बार्ली हे आम्ही मागच्या 6 ते 8 महिन्यापासून आम्ही हे खाद्य आमच्या कोंबड्यांना वापरते. आणि खरंच सांगते, म्हणजे जेव्हापासून मी हे खाद्य माझ्या कोंबड्यांना देते ना, तेव्हापासून बरंच म्हणजे अंडी उत्पादनामध्ये पण आणि कोंबडीला म्हणजे एकदम पौष्टिक खाद्य आहे. म्हणजे थोडं खाद्य तिला टाकलं, वजन असतं, तर त्यामुळे थोडं जरी खाद्य म्हणजे तिने खाल्लं तरी तिचं एकदम पोट भरल्यासारखं होतं. पण हे पचायला पण हलका आहे आणि एक चांगलं आहे आणि पूर्ण म्हणजे सगळे पौष्टिक घटक कोंबडीच्या शरीरामध्ये जातात. त्यामुळे जे आपण लेअरचं खाद्य देतो त्यामुळे एक थोडक्यात लेअरच्या खाद्याप्रमाणच आहे. आता माझ्याकडे लेअरच्या पक्षी आहेत, एक 500-600 लेअरचे पक्षी आहेत. आता वाढवायचं टार्गेट आहे माझं. आत्तापर्यंत 600-650पर्यंत झाले आहेत. त्या पक्ष्यांना मी दुपारच्या वेळेस किंवा संध्याकाळी कधीतरी एके वेळेस थोडंफार लेअर देते अंडे उत्पादनासाठी, किंवा कधी कधी या बार्लीमध्ये मिक्स करून पण देते. आता हे झालं खाद्य. आता जसं खाद्य ठेवून अर्धा तास लागतो खाद्य टाकायला वगैरे त्यांना, बघते कुठं मर वगैरे झाली का, मॉर्टॅलिटी असेल तर लगेच पक्षी ते घेऊन आपलं बाहेर पुरून टाकायचं. त्यानंतर मी पाणी एकदम स्वच्छ, पाण्यावर मी जास्त जोर देते. तुम्ही पण खाद्य जरी कमी पडलं तरी तुम्ही पाणी एकदम फ्रेश आणि त्यांना स्वच्छ द्या. जरी थोडं भांड्यामध्ये पाणी राहिलेलं असेल तरी कृपया सांगते, ते पाणी वेस्टेज असेल, खराब झालेलं असेल तर फेकून द्या आणि चांगलं पाणी वॉटर सॅनिटायझर टाकून त्यांना द्या. आणि तर आता जे वायमोरल ब्रोटन असतात त्या आपल्याला आपल्या पक्ष्यांनुसार द्यायचे आहेत. आता कधी कोण सोमवारी देतं, कोण मंगळवारी देतं. तर आता हे वीकली तुम्हाला एकदा रिपीट करायचे आहेत. त्यानंतर येतं लसीकरण.
ज्या दिवशी तुम्हाला लसीकरण करायचं आहे त्या दिवशी तुम्हाला कोणतेच हे वायमरल जे ब्रॉटॉन वगैरे आहे, कॅल्शियम पावडर, हे कोणतंच मेडिसिन त्यांना द्यायचं नाही, फक्त लसीकरण करायचं. आपण पक्ष्यांवर काम करत आहोत, म्हणजे छोटे पक्षी आपण सेल करत आहोत, म्हणजे आपले हॅचरी आहे. त्यामुळे आपण जास्त फोकस हा अंड्यावर आणि आपण पक्ष्यांवर देणार आहोत. पॅरेंबर्ड्स तर खूप महत्त्वाचं आहे कोणत्या पण पोल्ट्रीमध्ये. आता कोण अंड्यावर काम करत असन, कोण पक्ष्यांवर काम करत असन, कोणाला लहान पक्षी करून मोठे करून विकायचे असतील, कोणाला अंडे उत्पादन घ्यायचं असेल, कोणाला माझ्यासारखं छोटे पक्षी विकायचे असतील. प्रत्येकाचा क्रायटेरिया हा वेगवेगळा असतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तो म्हणजे पोल्ट्रीमध्ये पॅरेंबर्ड्स. आणि तो पॅरेंबर्ड्स, आपल्याकडं जो पॅरेंबर्ड्स आहे ना, तो एकदम हेल्दी, म्हणजे तिच्या अंड्याचं गुणवत्ता, ते कोंबडीने घातलेल्या अंड्याची गुणवत्ता ही खूप चांगल्या प्रकारची असली पाहिजे. आता हे कसं कळतं, आता याचा काय संबंध आणि ही गुणवत्ता कशी वाढवायची? आता आपण सगळं डिपेंड करतं आपण म्हणजे खाद्यावर आणि कॅल्शियम वगैरे यावर. आता खाद्य त्यांना एकदम चांगल्या प्रकारचं जर आपण दिलं तर त्याचं वैशिष्ट्य हे अंड्यामध्ये उतरणार आहे. आणि अंडं जर एकदम चांगल्या क्वालिटीचं असेल, तसंच आपला पक्षी निवडणार आहे, आपला पण पक्षी तसाच चांगल्या क्वालिटीचा होणार आहे. आणि त्यामुळे तो पक्षी तंदुरुस्त होईल, एक निरोगी असेल आणि त्यामध्ये इम्युनिटी पॉवर ही चांगली असेल. म्हणजेच याचा संबंध सगळा आपला हा पॅरेंबर्ड्सवर आहे. आपला जेव्हा पॅरेंबर्ड्स चांगला असतो एकदम, म्हणजे आपण त्यांची काळजी घेतो, तेव्हाच आपलं त्यावरच सगळं गणित डिपेंड आहे. त्यावरच आपल्या अंड्याची क्वालिटी पण चांगली होणार आहे. त्यामधून आपले चांगल्या प्रकारचे पक्षी पण निवडणार आहेत. तर आता सध्या माझी छोटी हॅचिंग रूम होती, पण आता आपण पुढच्या फ्युचर दृष्टीने ही मोठी हॅचिंग रूम आम्ही बनवत आहोत पिल्लांसाठी. आता भविष्यात आपली हॅचरीच असणार आहे आणि आपण पक्ष्यांवरच म्हणजे पूर्ण फोकस करणार आहोत. आपण एकदम चांगल्या क्वालिटीचे पक्षी सेल करणार आहोत विथ सगळे लसीकरण वगैरे चांगले झालेले, 1 दिवसाचं, 15 दिवसाचं आणि 1 महिन्याचं, असे आपण या 3 टप्प्यामध्ये आपण पक्षी सेल करणार आहोत. कोणाला जर पक्षी पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून प्युअर क्वालिटीचे प्युअर गावरान पक्ष्यांची ऑर्डर आजच बुक करा. पक्ष्यांची क्वांटिटी आणि मी दिवसभर पक्ष्यांना काळजी कशी घेते, पक्ष्यांना किती वेळेस खाद्य देते, पाणी किती वेळेस ठेवते, बाकी मेंटेनन्स काय असतो हे पण सांगते. बाकी काय नाही, फक्त टेम्परेचर, तर म्हणजे स्वच्छता, टेम्परेचर आणि बाकी कुत्रं मुंगस वगैरे यापासून संरक्षण. बाकी पक्षी वगैरे विका आहे का असेल तर बाजूला काढून ठेवणं. बाकी बस एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात. बाकी इथं काही जास्त मोठं काम नाही आहे, बस एवढंच छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. आणि तर आता माझं पॅरेंबर्ड्सचा स्टॉक म्हणजे काही लहान पक्षी पण आहेत, ते मी याच्यामध्ये ॲड केले नाहीत, मोठे पक्षीच आहेत. नंतर लहान मोठे मिळून माझा पॅरेंबर्ड्स जेवढा मला पाहिजे होता तेवढा तयार होईल आणि मग आपल्याकडं चांगलं अंड्याचं प्रोडक्शन घरी तयार होईल. आणि मग आणि मग जेव्हा घरचं अंडं आपण इन्क्युबेटरमध्ये टाकू आणि जेव्हा आपण बाहेरून फिरून अंडे टाकू ना, यामध्ये फरकच असतो. म्हणजे रिझल्ट खूप चांगला येतो जेव्हा आपण घरचं आपलं फ्रेश अंडं मशीनमध्ये टाकू त्यावेळेस, आणि ॲज कम्पेअर आपण बाहेरून अंडं जर आणून मशीनमध्ये टाकलं ना तर रिझल्ट त्याचा एवढा काही येत नाही. हे मी माझ्या स्वतःवरून सांगते. तर असा मी माझा पोल्ट्री फार्म चालवते. आता थंडीचे दिवस होते त्यावेळेस संध्याकाळी झोपेपर्यंत मी बघत होते आतमध्ये शेडमध्ये टेम्परेचर वगैरे आहे, जास्त थंडी आहे का, तर त्यावर मी काय करायचं, काय उपाययोजना या सगळं लक्षात घेत होते. आता पावसाळा येत आहे, त्यानुसार आपण पावसाळ्यामध्ये कशी काळजी घ्यायची यावर मी व्हिडिओ बनवणारच आहे नंतर. तात्पुरतं मी म्हणजे 1 दिवस पोल्ट्री फार्ममध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे पण कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि तुमच्या चॉईसने कोणता व्हिडिओ मी बनवू हे पण मला कमेंटमध्ये सांगा.